घेतली. आज तुम्ही जिल्हा परिषद समोर तुमचा आज 7वा दिवस आहे उपोषणाचा. निर्जला प्राणनातिक उपोषण तुम्ही करत आहेत. नेमक्या मागण्या काय आहेत आणि काय अन्याय झालेला आहे तुमच्यावर? मागण्या आमच्या अशा आहे की आमचे मास्टर जे होते काम करून सुद्धा आमचं मास्टर झुरो मारले आहे आणि जातीवाद केला गेला आहे. आणि विषय असा आहे की जातीवाद असा केला आहे की एक न्हावी समाजाचं घर आहे व त्यांच्याकडे आपल्याला काम मागायला जावं लागेल यासाठी आपण त्यांना करू नये. बॉडीमध्ये 11 जण त्या व्यक्तीचे आहे, म्हणजे नातेवाईक आहेत जवळपास. आणि त्यांनी ते ग्रामसभेमध्ये घ्यायचा असतो तो विषय रोजगार सेवकचा त्यांनी मासिक सभेमध्ये घेतला. म्हणजे ते जातीचा रोजगार सेवक केला आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही काम मागणी केली तरी आम्हाला काम दुसऱ्या गावात देण्यात आलं. 56 कामं आमच्या गावात असल्यामुळे तरी आमच्या गावात आम्हाला काम दिलं नाही आणि आमच्यावर अन्याय झाला. 7 दिवस झाले इथं बसलेले आहे, कोणीच पुकारा घेत नाही. आमचा बाबांची तब्येत खराब झाली, खूपच उठायच्या अवस्थेत नाही. ते नेमकं गाव कोणते आणि नेमके कोण आहे की ते आपल्याला तुम्हाला तुमच्या हे करत नाही? माझं गाव आहे शेलवड, तालुका बोदवड, जिल्हा जळगाव. आम्ही ग्राम पंचायत समिती समोर बोदवड इथे बसले 4 दिवस. इथं आकलाडे साहेब आले, आम्हाला आश्वासन दिलं की 15 दिवसात तुमचं काम मार्गी लावतो आम्ही. आणि 1 महिना झाला त्यांनी काहीच दखल घेतली नाही, आम्हाला पत्रसुद्धा काही नाही आणि त्यांनी कामच केलं नाही. ते म्हणजे पाठीमागे घालण्याचा प्रयत्न करतात सगळ्यांना. रोजगार सेवक, BK पवार, BDO आणि सरपंच वगैरे हे सगळे त्यांचे विषय आहे त्यांचा काहीतरी. नेमकं जातीवाद कोण करतोय? जातीवाद म्हणजे आमची ग्रामपंचायत करते जातीवाद. की न्हावी समाज हा एकदम छोटा समाज आहे, त्याच्यामुळे ते जास्त अन्याय करत आहे आमच्यावरती. जे पात्रता असल्यावर सुद्धा त्यांनी घेतलं नाही आणि जो म्हणजे त्याला काहीच समजत नाही त्या विषयामध्ये तरी त्याला घेण्यात आलं या संदर्भात तुम्ही कोणाकोणाची भेट घेतलेली आहे? आम्ही भेट आमच्या आकलाडे साहेब आले होते, शिव मॅडमांनी बोलवलं होतं आम्ही बघते म्हणे असं सांगितलं. आकलाडे साहेब आले, 2 वेळेस काहीतरी विषय झाला. तो आमच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या ते नाही म्हणताय. आम्ही करू पाहतोय, आम्ही करतो कामं असे आश्वासन देत आहे. जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमचं पुढचं पाऊल काय राहणार? आमच्या मागण्या तोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसणार आहे. आणि बाबाची तब्येत तुम्ही पाहू शकता एकदम खराब झालेली आहे, त्यांच्या उठाच्या अवस्थेत नाही येते. नाव काय आपलं? नाव संदीप डापसे. काय सांगाल या ठिकाणी जातीवाद करण्यात येतो आहे, विविध मागण्या आहेत आणि त्या पूर्ण नाही होते. 7 दिवसापासून इथे बसलेले आहेत, काय सांगाल? हे आमच्या समाजाचे कार्यकर्ते आहे. मी नाभिक समाजाचा अध्यक्ष आहे. तरी आमचं म्हणणं आहे की आमच्या अल्पसंख्याक जातीवर अन्याय करत आहे तिथे. तर तिथे आता त्यांनी आता सर्व गोष्टी ते क्लिअर असल्यावर सुद्धा त्यांना दबावाखाली हे करत आहे. तरी आम्ही सर्व याच्या पुढे आमचं सर्व महाराष्ट्र नाभिक महामंडळ जळगाव जिल्हा अध्यक्ष आम्ही पुढे मुंबईपर्यंत थेट आम्ही हे प्रकरण वाढवणार आहे. नाव काय आपलं? कांतीलाल वाघ. कधीपासून बसले मावशी तुम्ही? 7 दिवस झाले आहे. आज 7 दिवस झाले. तब्येत खराब होऊ लागल्या, पोलीस दखल घेतली. गुरुवारपासून 18 तारीख पोलीस वगैरे? पोलीस नाही, डॉक्टर पण आले. पोलीस बी नाही आहे, डॉक्टर बी नाही आहे. म्हणजे आम्ही गरीब लोक आहे म्हणून आमची कोणी दखल घेतली आहे. पण आम्हाला जर काही झालंय कार त्याच्या जीवाला तर मग काय करायचं?